भाजपच्या बैठकीत एका शेतकऱ्याने फसवणुकीचा आरोप केल्यामुळे गोंधळ उडाला होता। माढ्यामधल्या टेंभुर्णीमध्ये भाजपची बैठक होती। शेतकरी संपत काळे यांनी केंद्र सरकारच्या योजनेमध्ये फसवणुकीचा आरोप करत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे पाठपुरावा करून सुद्धा दाद मिळाली नाही असा आरोप केला। मात्र तुम्ही कोणत्या पक्षाकडून आला आहात या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नानं गोंधळात भर पडली। केंद्राच्या आयुष मंत्रालयाद्वारे आयुर्वेदिक शतावरी लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं गेलं, मात्र नंतर संबंधित कंपनीनं पीक खरेदी न केल्याचा दावा शेतकरी संपत काळे यांनी केलाय। कुठल्या पक्षातून आलाय? मी पक्ष नाही, सर्वसामान्य शेतकरी। नाही तुम्ही हात लावू नका। नाही शेतकरी फक्त माझं 22 लाख रुपये मोडी घेते आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन शतावरी लावायला मला काय केलं तर श्रीपाजी नाईक केंद्रीय मंत्री होते, त्यांनी लागणी करायला आम्हाला शेतकरी मेळावा घेतला आणि त्यांनी लागणी करायला आम्हाला प्रस्थान केलं आणि लागणी करायला लावल्या आणि त्यामुळं आम्ही लावल्यामुळं आम्ही वेळोवेळी आम्ही केंद्रीय मंत्र्याला भेटलो गोव्याला जाऊन, पण आमची काय दखल घेतली नाही त्यांनी। आणि लिंबाळकर साहेबाला भेटलो तिथं, ते लिंबाळकर साहेबाला म्हणलं द्या ना तुम्ही आम्हाला 22 लाख रुपये आहेत म्हणलं, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना आम्हाला लागणी करायला प्रवर्तन केल्यामुळं आम्ही लागणी केलेले आहेत। कंपनीवर आम्ही विश्वास दिला नव्हता, केंद्रीय मंत्री त्यांचे ते मंत्री होते औषधी वनस्पती, त्याच्यामुळं आम्ही लागणी केली। आमचं काही पेमेंट केलं नाही, चेक दिलं पण खात्यावर पेमेंट जमा केलं नाही। मी काय राजकारणी नाही, सर्वसामान्य शेतकरी आहे। मी सुरलीचा संपतराव अनंत काळे, सुरली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता, उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा होता प्रश्न आहे। आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की 100% मतं मिळणार आहेत, 35-40% मतं अशी असतीलच की जे सहमत नाहीत आमच्याशी, आज नाही आहेत सहमत, पण सहमत आहे। मला वर्षाला 6,000 रुपये गेले 5 वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना। नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती वाहावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना। महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं, असं मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना। असं म्हणणारा शेतकरी असणारच ना की जो म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं, पण तरी त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं। अजूनही मी चाललो बाहेर बघायला तर मी त्याच्याशी